यू पी एस सी 2022 70 मार्क्स, यू पी एस सी 2023 98 मार्क्स, 24 एक्सपेक्टेड मार्क्स 100. 2022पासनं 24पर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 30 मार्काची इम्प्रूव्हमेंट कशी झाली. नमस्कार, मी आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे मी सलग 2 यू पी एस सी प्रिलिम्स कसा पास झालो. 2022ची प्रिलिम जी होती मी ते नॉन क्वालिफाईड होतो. 2023 आणि 24 सलग 2 प्रिलिम्स मी क्वालिफाईड झालो, तेही जवळजवळ 15 ते 20 मार्क्स कट ऑफपेक्षा जास्त. तर आज याच व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगणार आहे की कसं काय हे शक्य होऊ शकलं. इथे माझा स्क्रीनशॉट दिलेला आहे मार्कशीटचा, आप इथे पाहू शकता. तर चला तर सुरू करूयात या व्हिडिओला. पहिलं 2022ची प्री का फेल झालो हे समजून घ्यायला हवं. मगच आपल्याला कळू शकतं की मी 2023 आणि 24ची प्रिलिम्स कसं काय पास झालो. पहिलं मी नापास होण्याचं पहिलं मोठं रिझन होतं की नॉट युजिंग स्टँडर्ड रिसोर्सेस. मी काय केलं होतं, जे माझ्या क्लास नोट्स होत्या त्या क्लास नोट्सच मी मेजरली यूज केल्या. आणि त्याच्यामुळं काय झालं की मी जे स्टँडर्ड सोर्स असतात जसं की लक्ष्मीकांत असतं, स्पेक्ट्रम असतं, हे जे स्टँडर्ड सोर्सेस होते त्याच्यावरती फोकसच केला नाही. जेवढे पण स्टँडर्ड सोर्स होते त्याचा इग्नोरन्स झाल्यामुळं काय झालं, मला 2022ला अपयश आलं. दुसरं होतं इग्नोरिंग इन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक अँड एन्शंट कल्चर. मी माझ्या सिनियरला भेटलो, त्या सिनियरने सांगितलं की इन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक अँड एन्शंट कल्चर हे जे सब्जेक्ट आहेत त्यांचं कसं आहे की त्यांचे कुठले सोर्सेस फिक्स नाहीत आणि ते खूप वेग आहेत, त्याच्यामुळे ह्यावरती फोकस करू नको, बाकीचे विषय आहेत त्याच्यावरती लक्ष दे. म्हणून मी काय केलं, इन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक, आर्ट अँड कल्चर यालावरती पूर्णतः इग्नोर केलं. दॅट वॉज वन ऑफ द बॅकड्रॉप. देन पी वाय क्यूमध्ये काय झालं, नॉट ॲनालायझिंग प्रॉपरली आणि स्मॉल सॅम्पल साईज. ते काय नॉट ॲनालायझिंग प्रॉपरली म्हणजे काय झालं की सगळे म्हणायचे पी वाय क्यू ॲनालिसिस केला पाहिजे, पी वाय क्यू ॲनालिसिस केला पाहिजे, पण कसा करायचा असतो प्रॉपरली, नेमकी त्याचं काय करायचं असतं, थीम कशा आयडेंटिफाय करायचे असतात, कशा प्रकारे पी वाय क्यू सॉल्व करायचे असतात, ह्याचा मला अजिबात अंदाज नव्हता 2022च्या वेळेस. पण तो 2023 आणि 24मध्ये आला, त्याच्यामुळं रिझल्ट चेंज झाला. दुसरं होतं की सॅम्पल साईज छोटी होती. सॅम्पल साईज छोटी होती म्हणजे काय झालं, मी पहिल्यांदा काय केलं होतं, फक्त 2011 ते 2021पर्यंत जेवढे काही आपल्या पी आय क्यू अवेलेबल होती तेवढेच केले होते. म्हणजे सॅम्पल साईज किती होती, फक्त 10 वर्षाची होती. तर तो एक मेजर बॅकलॉग होता. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज काय झालं, स्टँडर्ड टेस्ट सिरीज नव्हती. स्टँडर्ड टेस्ट सिरीज कुठली, जे दिल्लीचे जनरली कोचिंग क्लासेस करवतात. मी काय केलं, एक रिजनल कोचिंग क्लास आहे पुण्यामधला, त्यांची टेस्ट सिरीज घेतली. का तर ते 2,500मध्ये जवळजवळ 30 टेस्ट सिरीज देत होते. मला काय वाटलं की खूप स्वस्त टेस्ट सिरीज आहे यार. बाकीचे व्हिजन आय एस वगैरे हे 11,000 घेत होते, फोरम आय एस 11,000च्या आसपास घेत होतं, वाजीरामसुद्धा 10 ते 12,000 घेत होतं. मग म्हटलं 2,500मध्ये 30 टेस्ट चांगलं आहे की, म्हणून ही टेस्ट सिरीज घेऊन टाकली. पण त्याचा तोटा मला नंतर कळाला की झालं असं की ह्या टेस्ट सिरीजचा जे स्टँडर्ड आहे, तो जो क्लास होता रिजनल क्लास, तो एम पी सीचा क्लास होता. त्यामुळे त्यांचं स्टँडर्ड जे होतं ते एम पी सी लेवलचंच होतं. तर हा पहिला प्रॉब्लेम होता की टेस्ट सिरीज स्टँडर्ड नव्हती. दुसरा काय प्रॉब्लेम होता, टेस्ट सिरीजमध्ये कमी टेस्ट होत्या, फक्त 30च टेस्ट होत्या. त्याच्यामध्ये फुल लेंथ प्लस सेक्शनल प्लस हाफ लेंथ सगळ्या मिळून किती टेस्ट होत्या, फक्त 30च टेस्ट होत्या. तर त्यामुळे काय झालं, सॅम्पल साईज जेव्हा होता तो पण कमी झाला. तर टेस्ट सिरीजमध्ये हे 2 मेजर बॅकलॉग राहिला. दुसरं म्हणजे काय झालं की एफर्ट्स माझे खूप कमी होते. कशामुळे, 2022ला मी माझं ग्रॅज्युएशन लास्ट इयरला होतो. लास्ट इयर असल्यामुळं कसं असतं, आपल्या सगळ्याला माहीत असेल की पुण्यामधले जे कॉलेजेस असतात तिथे डेज असतात, मग आपण तिकडे जातो, मग एन्जॉय करतो, मग आणि कोणतरी सांगितलेलं असतं साईड बाय साईड आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे. मग मलाही वाटलं की आपलं एन्जॉय करत 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 अभ्यास करावा, पण तिथे एफर्ट्स त्यामुळं कमी पडले. म्हणून त्याचा रिझल्ट ऑटोमॅटिकली दिसला तुम्हाला. काय झालं रिझल्ट, स्कोअर किती आला, 70. कट ऑफ किती लागला, 88. किती मार्क्स कमी होते, 18 मार्क्स कमी होते. कशामुळे, ह्या वरच्या रिझनमुळं. आता पाहू की मी 2023ला काय चेंज केलं ज्याच्यामुळं मी मोस्ट डिफिकल्ट येट क्वालिफाईड. 2023 आपण कुणालाही विचारा, जे पण UPSC करणार आहे किंवा तुम्ही स्वतः दिलेली असेल तर माहीत असेल की 2023 ही वन ऑफ द टफेस्ट एक्झाम होती. त्याच्यामध्ये ओनली 1, ओनली 2 तसले ऑप्शन दिले होते. तरी पण मी क्वालिफाय करू शकलो. त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यामागची काय कारणं होती. पहिलं सोर्सेस. मी मागच्या 2022ला जी चूक केली होती ते परत करणार नाही हे ठरवून गेलो. सोर्सेस चेंज केले, सगळे स्टँडर्ड सोर्सेस वापरायला सुरुवात केली. आपले NCERT असतील, बाकीचे हिस्ट्रीसाठी जे स्टँडर्ड सोर्स आहे स्पेक्ट्रम वगैरे आहे, त्याच्यानंतर पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत आहे, असे स्टँडर्ड सोर्सेस जे आहेत ते सगळे सोर्सेस मी वापरायला सुरुवात केली.
आता ह्याची एखादी वाटलंच त्याच्यावरती एखादा व्हिडिओ आपण नक्की पुन्हा बनवू की सोर्सेस कुठल्या कुठल्या प्रिलिम्ससाठी यूज केले पाहिजेत. दुसरं म्हणजे PYQचं ॲनालिसिस प्रॉपर करायला सुरुवात केली. एक तर ॲनालिसिस कसं म्हणजे कसं करायचं असतं, थीम कशा आयडेंटिफाय करायचे असतात हे समजून घेतलं प्रॉपरली आणि त्याच्या पद्धतीने ॲनालिसिस केलं. दुसरं काय केलं, सॅम्पल साईज वाढवली. सॅम्पल साईज वाढवली म्हणजे काय केलं, मी पहिलं फक्त 2011 ते 21 केलं होतं ना, ह्यावेळेस काय केलं, जवळजवळ मागच्या 30 ते 40 वर्षामध्ये जेवढे पण PYQ झाले होते ते सगळ्याचे टॉपिक वाईज PYQ केले. टॉपिक वाईज PYQ आपल्याला जर पाहिजे असतील त्याचा एक सोर्स आहे छान, कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देतो. कमेंटमध्ये आपण याच्याविषयी बोलू. दुसरं एक टेस्ट सिरीज. मागच्या वेळेस काय केलं होतं, मी एक रिजनल टेस्ट सिरीज जॉईन केली होती फ्री एमध्ये म्हणून, किंवा कमी पैशात आहे म्हणून. ह्यावेळेस काय म्हटलं, नाही पैसे जाऊ देत काहीच अडचण नाही, पण अटेम्प्ट गेला नाही पाहिजे. तर त्यासाठी मी काय केलं, टेस्ट सिरीज चेंज केली. टेस्ट सिरीज चेंज केली आणि फोरम आयची एक टेस्ट सिरीज येते, ती फोरम आयची टेस्ट सिरीज जॉईन केली आणि त्या टेस्ट सिरीजचा मला भरपूर फायदा झाला आणि त्याचासुद्धा खूप मोठा योगदान राहिलं जे माझ्या प्रिलिम्स क्वालिफाय झालं त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे एफर्ट्स. मी एफर्ट्समध्ये काय केलं, ह्यावेळेस म्हटलं भाई काही बी होऊ दे, ह्यावेळेस UPSCची प्रिलिम्स क्वालिफाय झालीच पाहिजे. म्हणून मी काय केलं, मिनिमम 8 ते 10 तासाचा तास, 8 ते 10 तास लगातार मागचे 4 ते 5 महिने ज्यावेळेस प्रिलिम्स आली होती, लगातार 4 ते 5 महिने 8 ते 10 तास अभ्यास करायचो मी एकटाच नाही, जेवढे पण क्वालिफाय करतात तेवढे सगळे एवढा अभ्यास करतात. हे बेसिक मिनिमम आहे. मी माझं इथे मोठेपण अजिबात सांगू इच्छित नाही. बट एक्झॅक्टली आपल्याला 8 ते 10 तास अभ्यास करावाच लागतो, त्याच्याशिवाय रिझल्ट येत नाही मित्रांनो. तुम्हाला कोणी म्हणत असेल ना टॉपर्स विपर्स 3-4 तासाचा अभ्यास केला आणि मग वरनं झालं, सबशेल खोटं बोलत आहे. 8 ते 10 तास मिनिमम अभ्यास करावा लागतो. स्मार्ट वर्क वर्सेस हार्ड वर्क हा मोठं मिथ आहे. स्मार्ट वर्क तर लागतं, हार्डवर्क बी लागतं. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, मी स्मार्ट वर्क करतो मग हार्डवर्कची गरज नाही, पण UPSCला तसं नाही. UPSCला स्मार्ट वर्क तर लागतं, पण 8 ते 10 तासाचा अभ्यास नक्कीच पाहिजे. दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे D-Day, म्हणजे ज्या दिवशी माझी एक्झाम होती त्या दिवशी मी काय केलं, त्या दिवशी काय केलं, सकाळी गुड ब्रेकफास्ट. मी काय केलं, मस्त इडली वगैरे खाल्ली. कारण काय माहिती आहे ना, की गुड ब्रेकफास्ट का गरजेचा असतो, त्याच्यामध्ये आपल्या बॉडीला ना कंटिन्युअसली ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन करतो त्यावेळेस एनर्जीची गरज असते, शुगर कंटेंट लागतो बॉडीमध्ये. तो नसेल तर आपलं ब्रेन प्रॉपरली फंक्शन करत नाही. त्याच्यामुळे गुड ब्रेकफास्ट खूप गरजेचा आहे. त्यामुळे मी चांगला ब्रेकफास्ट केला मस्तपैकी. दुसरं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला. मी खरंच एफर्ट्स एवढे घेतले होते, मी आजारी पडलो होतो मध्यंतरी, तरी आजारी पडत असताना मी माझा अभ्यास कंटिन्यू ठेवला. त्यामुळं माझ्या डोक्यामध्ये एकच होतं, यार आपण अभ्यास केला आहे त्याच्यामुळं अजिबात घाबरायचं नाही, जे होईल ते बघून घेऊ. म्हणजे आपलं जे गीतामध्ये म्हणतात निष्काम कर्म, त्याच्या पद्धतीने की भाई आपण एफर्ट घ्यायचा, आपल्या हातात होता, आपण एफर्ट घेतला, रिझल्ट जे यायचं ते येऊ देत, काहीच अडचण नाही. ह्या विचाराने मी हॉलमध्ये एंटर झालो आणि तसा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मेंटेन ठेवला. टर्निंग द पेजेस. मी काय केलं, पेपर भेटल्या काय केलं, 2023चा जो पेपर होता तो भेटल्या काय केलं, बघितला काय दिले, कसं दिले. पेपरमध्ये ते ओनली 1 ओनली 2 दिसू लागलं. आयला म्हणलं हे नवीनच काय दिलं आहे, कुठल्या टेस्ट सिरीजमध्ये असं दिलं नव्हतं. मग मी एकदा हॉलकडे नजर फिरवली, बघितलं, सगळेच पोरं घाबरलेले दिसत होते. चेहऱ्यावरून समजून येतं यार, तुम्ही बघा नेक्स्ट टाइम ट्राय करून बघा. एकदा तुम्ही नुसतं पेपर हातात आला ना, टेस्टचा एखाद्या मॉक टेस्टचा बी बघा, पेपर हातात आल्याला लगेच कळतं लोकांचं की चेहरा बघून की पेपर डिफिकल्ट आहे का इझी आहे. पेपर डिफिकल्ट आहे ना, घाबरून जायचं नाही. मला तसंच वाटलं, पेपर डिफिकल्ट आहे काहीच अडचण नाही, पण म्हटलं मला डिफिकल्ट आहे ना, सगळ्यालाच डिफिकल्ट आहे. हे सगळ्या माझ्या सिनियरने वगैरे सांगितलं होतं, मी पण म्हटलं ठीक आहे, मला डिफिकल्ट आहे, सगळ्याला डिफिकल्ट आहे. त्यावेळेस मला वाटलं नाही, पण ठीक आहे, मी विश्वास ठेवला की डिफिकल्ट आहे तर मला सगळ्याला डिफिकल्ट असं, म्हणून टेन्शन घेतलं नाही. पेजेस एकदा बघून घेतलं की कुठले क्वेश्चन्स आहेत, कसं काय आहे. त्याच्यानंतर काय, ट्रस्टिंग माय गट फिलिंग्स. मला जे असं एखादा आन्सर होतं ना PYQच्या बेसिसवरती वाटायचं, ह्या दोघं 50-50चं आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं की कुठलं मारू. तर हे जे आहे ना, ह्याच्यामध्ये गट फिलिंग खूप महत्त्वाची असते. ही गट फिलिंग कशी डेव्हलप होती, PYQ थ्रू डेव्हलप होती. मी सांगितलंच आपल्याला की कमीत कमी 30 वर्षाचं मी PYQ ऑलरेडी सॉल्व्ह केले होते. त्याच्यामुळे मला काय झालं, एक गट फिलिंग आली होती. त्या गट फिलिंगला मी ट्रस्ट केलं. बऱ्याच पोरं काय करतात की त्यांना ॲन्सर वाटतं हे म्हणून, पण शेवटला तुम्ही पण बऱ्याचदा अनुभवलं असेल की शेवटला काहीतरी वाटतं आणि आपण ते ॲन्सर चेंज करतो, पण नेहमीच ते चुकीचं ठरतं. त्याच्यामुळे तुमच्या जे गट फिलिंग असतात ना, त्याला कधीच इग्नोर करायचं नाही. गट फिलिंग सांभाळायच्या. त्याचा रिझल्ट काय आला, स्कोअर किती आला, 98. कट ऑफ किती, 75. किती जास्त, 23 मार्क्स जास्त आले. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही राईट काइंड ऑफ सोर्सेस वापरले, योग्य टेस्ट सिरीज वापरली आणि रिक्वायर अमाऊंट ऑफ एफर्ट जर दिले ना, तर पक्का रिझल्ट येतो. मित्रांनो, प्रिलिम्स पास करणं हे खूप अशी डिफिकल्ट गोष्ट नाही आहे. त्यामुळे काय शेवटचे वर्ड्स काय, माझा फायनल मेसेज काय, हे क्वालिफाईंग प्री इज अ सिम्पल बट नॉट इझी. इझी नाही मित्रांनो. 8 ते 10 तास अभ्यास करणंच आहे, दररोज उठणंच आहे, दररोज सोर्सेस फॉलो करणंच आहे, दररोज तेच वाचायचं, तेच न्यूजपेपर, तेच पुस्तकं. खूप हार्ड गोष्ट आहे, बट सिम्पल आहे मित्रांनो. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. कॉम्प्लिकेटेड ह्या क्लासवाल्यांनी कोचिंगवाल्यांनी बनवलं आहे.
की हे टेस्ट सिरीज वाचा, ते करा, हे करा, हे सोर्सेस आणा, आम्ही हे मटेरियल ते मटेरियल. ह्याच्यामध्ये झालं काही कॉम्प्लेक्सिटी वाढली. एवढी प्रिलिम्स कॉम्प्लेक्स नाही. खूप सिम्पल आहे. आपल्याला काही ठरलेले 5 ते 7 सोर्सेस असतात, 5 ते 7 छोटे छोटे नोट्स बिट्स असतात, त्या फक्त आपल्याला रेफर करायच्या असतात. एक प्रॉपर टेस्ट सिरीज फॉलो करायची असते. फक्त एवढ्या गोष्टी असतात. पण बऱ्याचदा पोरं ह्याला कॉम्प्लेक्स बनवतात. त्यामुळं क्लिअरिंग क्वालिफाईंग प्रिलिम्स इज अ सिम्पल बट नॉट इझी. दुसरं म्हणजे काय, पुट युअर लेवल बेस्ट. मित्रांनो, आपल्या हातात काहीच नाही आहे, लिटरली काहीच नाही आहे, की आपण काय करू शकतो, आपलं लेवल बेस्ट देऊ शकतो बस. ह्याच्या पलीकडे UPSCमध्ये खूप अनप्रिडिक्टेबिलिटी आहे. खूपदा माझे मित्र आहेत काही ज्यांनी खूप अभ्यास केला पण पास नाही होऊ शकले, थोड्या मार्कावरून राहिले 2022ला. कोणी 2023ला एवढा अभ्यास न करता सुद्धा पास झाले, काही जण 2024ला पास झाले. तर त्यामुळे मित्रांनो, हार मानायची नाही. ही नाही तर ती प्रिलिम्स नक्की निघेल, काहीच अडचण नाही. फक्त काय करायचं, आपलं लेवल बेस द्यायचं. हे तुमच्यासाठी फक्त नाही, माझ्यासाठी सुद्धा, हे स्वतःला सुद्धा सांगतो मी, की आपलं लेवल बेस द्यायचं आपण, बाकी काय होईल ते होईल. दुसरं म्हणजे फोकस ऑन ॲक्शन. बऱ्याचदा काय होतं, माझ्या 2022ची ज्यावेळेस मी प्रिलिम्स नापास झालो ना, त्यावेळेस मला असं वाटलं यार काहीतरी सिक्रेट आहे जे आपल्याला माहीत नाही आहे आणि त्यामुळे आपण पास होत नाहीत. मी ह्याला त्याला भेटलो, ह्या दादाला भेट, त्या दादाला भेट, ज्यांची क्वालिफाय झाली त्यांना भेट, नाही क्वालिफाय झाली त्यांना भेट, आणि काहीतरी सर्च कर की बाबा काय सिक्रेट आहे नेमकी, मला जाणून घ्यायचं होतं, काहीतरी सिक्रेट आहे मला माहीत नाही. मला असं नेहमी वाटायचं, म्हणून मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण अंती मला एवढंच कळालं, मी ज्यावर 3 गोष्टी सांगितल्यात ना, तेच सिक्रेट आहे मित्रांनो. त्याच्या पलीकडे काही सिक्रेट नाही. त्याच्यामुळं कुठल्याही याच्यावरती मोटिवेशन टॉपर टॉक ह्याच्यामध्ये पडू नका. गप वर सांगितलेल्या 3 गोष्टी करा. आणि मला आशा आहे या गोष्टी जर तुम्ही प्रामाणिकपणे केल्या ना, रिझल्ट तुम्हाला नक्की येईल. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल माझ्यातर्फे, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये टाका. ज्या सुरुवातीच्या कमेंट असतील, आणि आता कमेंट जास्त येत नाहीत, त्यामुळे मी प्रत्येकाला ॲन्सर करू शकतो. त्यामुळे तुम्ही कमेंट टाका, मी नक्की आन्सर पाठवीन. तुम्हाला काही सोर्सेस हवे असतील, काही मदत हवी असेल ते पण सांगा, मी तुम्हाला नक्की त्या हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. जेवढं माझ्या पद्धतीने हेल्प करण्याचा प्रयत्न जेवढं मला जमेल तेवढं मी नक्कीच आपला हेल्प करेल. धन्यवाद.